आपलीच माणसं आपल्याला बर्बाद करतात. 1. मोठ्यांचं वागणं लहानांना जगणं शिकवत असतं. 2. बर्बाद करायला त्यांचाच हात असतो जो कायम आपल्या गळ्याला लावून बोलतात नेहमी खुश राहा. 3. नजर दुसऱ्याच्या देहावर नाही तर आपल्या ध्येयावर असावी. 4. मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात ज्यामुळे आपलं मन सैरावैरा धावत राहतं. जीवनातील ही गोष्ट अधोगतीचं कारण आहे. 5. येणारा प्रत्येक नवीन दिवस हा जागेपणाने राहून जगायचा आहे. गाफील राहाल तर धोका अटळ आहे. 6. तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला अडवणारं टोकणारं असेल तर त्यांचा राग मानू नका, कारण बागेसाठी बागेचं जंगल बनवायला वेळ लागत नाही. 7. स्वाभिमानाला योग्य किंमत नसतेच. तो कितीही महाग विकला गेला तरीही आपण तोट्यातच असतो. 8. परिस्थितीच्या ताटात यशाच्या संघर्षाची पावलं जाणीवपूर्वक ठेवली तर अपयशाची भीक मागावी लागत नाही. 9. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा संस्कार नाही. 10. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. 11. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. 12. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल. 13. यशस्वी भरपूर जण असतात पण समाधानी फार कमी असतात. यश ही जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा तुमच्या मनाचा विजय आहे. 14. उच्च शिखरावर जरूर चढावं पण जगाने आपल्याकडे पाहावं म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून. 15. ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे तो कोणालाही आवरत बसत नाही. 16. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला. 17. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे, तर एका क्षणात वेगळे करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका. 18. दुसऱ्याच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्यानेही बरेचदा आपलं ठिगळं बुजवता येतात. 19. जे घडतं ते चांगल्यासाठीच असतं. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी ते दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. 20. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते, कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकांचे लेखक आपण स्वतः असतो. दररोज अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.